नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीदूत मंगेश गाडे स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज आपल्याला आपल्या शेडनेट हाऊसमध्ये शिमला मिरचीचं प्लांटेशन करायचं आहे आणि प्लांटेशन करण्याआधी आपल्याला बेसल डोसमध्ये काय काय वापरायचं आहे तर हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण शेणखत न वापरता शेणखतला दुसरा पर्याय म्हणून या ठिकाणी मी सेंद्रिय खत वापरत आहे। टाटाचं जिओ ग्रीन हे खत मी या ठिकाणी वापरणार आहे आणि एकरी मी याच्या 10 बॅग 50 किलोच्या असं प्रमाण घेणार आहे। त्याचबरोबर मी या ठिकाणी निंबोळी पेंड आहे, निंबोळी पेंड पण मी 10 बॅग वापरणार आहे। साधारणतः एक 40 ते 45 किलोची बॅग असते आणि त्याचबरोबर आपल्या NPK मध्ये मी 10-26-26 ही ग्रेड वापरत आहे। दाणेदार ग्रेड ही मी 100 किलो 2 गोण्या मी या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर सिंगल सुपर फॉस्फेट जे की झिंक बोरॉन कोटेड मी या ठिकाणी वापरत आहे, जेणेकरून आपल्या प्लॉटला आपल्या शिमला मिरचीला न्यूट्रिशनची याच्यातून मायक्रोन्यूट्रिएंट पण भेटतील आणि आपलं सुपर फॉस्फेट पण आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। आणि याच्या मी या ठिकाणी 2 बॅग घेतलेल्या आहेत, साधारणतः 100 किलो मी हे वापरत आहे। आणि त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट मी एकरी 25 किलो हे घेत आहे आणि याच्यामध्ये अजून ॲडिशनल मी साधारण 25 किलो सल्फर जे दाणेदार सल्फर आहे, गंधक आपण ज्याला बोलतो, महादनचं बेनसल्फ मी या ठिकाणी वापरत आहे। आणि त्याचबरोबर आपली व्हाईट रूट डेव्हलपमेंट चांगली होण्यासाठी मी ग्रॅन्युअलमध्ये मायक्रोरायझा वापरत आहे आणि मी रॅली गोल्ड हा मायक्रोरायझा साधारणतः एका एकरासाठी मी 8 किलो घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर आपण एखादं कीटकनाशक जे की ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये असतं हेही आपण या ठिकाणी वापरू शकता। तर या ठिकाणी रिजंट अल्ट्रा आहे, त्याचबरोबर क्लोरो ग्रॅन्युअल असेल, त्याचबरोबर वोल्टॅक्स मी जे घेतलेलं आहे हे की याच्यामध्ये फिप्रोनिल आहे। तर हे साधारणतः मी एका एकरासाठी 5 किलो वापरत आहे। असा डोस करून आपण आपलं बेड प्रिपरेशन करणार आहोत आणि त्याच्यानंतर व्यवस्थित मल्चिंग वगैरे अंतरून आपण आपल्या शिमला मिरचीची लागवड करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना ही माहिती उपयुक्त ठरेल। आणि कृषीदूत मंगेश गाडे या शेतकरी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।